नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण बघतोय मॅथमॅटिक्स 1 मधलं आपलं मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 1 आणि 2. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ड्युएल्स आपल्याला काढायचे होते. त्या ड्युएल्स मध्ये मी तुम्हाला शेवटचे जे 3 6वा 7वा आणि 8वा होते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं. ओके, 7 8 9 असं काहीतरी ते होतं. ओके, आता आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 3. काय म्हटलं? राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन 3 म्हटलं तुम्हाला राइट द निगेशन ऑफ फॉलोइंग. काय करायचे? जे काही स्टेटमेंट तुम्हाला दिले त्याचे निगेशन इथे तुम्हाला लिहायचे आहे. बघा, मग पहिलं स्टेटमेंट तुम्हाला दिलंय x + 8 is greater than 11 or y - 3 is equals to 6. ओके, हे स्टेटमेंट तुम्हाला दिलंय, याचं तुम्हाला काय करायचंय? निगेशन करायचं आहे. ओके, मग सिंपल याचं अल्गोरिदम काय आहे, याचं निगेशन तुम्हाला करायचं तर याचा अल्गोरिदम नेमका काय तो तुम्हाला अगोदर समजून घ्यायला लागेल. बघा, x + 8 is greater than 11 or y - 3 is equals to 6 असं तुम्हाला दिलेलं आहे. मग कोणते स्टेटमेंट असू दे त्याचं जर तुम्हाला निगेशन करायचं आहे तर निगेशन करताना तुम्हाला पहिली स्टेप घ्यायला लागेल. बघा, स्टेप 1 असणार आहे तुमची लेट p q r. ओके, जे स्टेटमेंट आहे तुमच्या त्या स्टेटमेंट मधून तुम्हाला स्टेटमेंट p q कन्सिडर करायला लागेल. त्याच्यानंतर सिंबॉलिक फॉर्म मध्ये प्रेझेंट इन symbolic form किंवा write in symbolic form. write in symbolic form. ओके, जे स्टेटमेंट तुम्ही लिहिले आहे, ओके, p q r तुम्ही कन्सिडर केले त्याला मग तुम्हाला काय करायचं आहे? हे जे स्टेटमेंट दिले आहे त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायला लागेल. ओके, मग त्याचं करायला लागेल तुम्हाला परत निगेशन. जे काही तुम्ही सिंबॉलिक फॉर्म मध्ये जे स्टेटमेंट लिहिले आहे त्याचं तुम्हाला निगेशन करायला लागणार आहे. ते निगेशन झालं की मग परत येणार तुमचं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 1 2 3 आणि 4 या 4 स्टेप मध्ये तुमचं आन्सर येणार आहे. बघा, काही अवघड नाही. काय सांगितलं? स्टेप 1 लेट p q and r. ओके, आता बघा इथे जे स्टेटमेंट दिले काय म्हटलं? x + 8 is greater than 11 or y - 3 is equals to 6. तर हा जो आहे x + 8 is greater than 11 हे एक स्टेटमेंट झालं, याला म्हटलं p. ओके, हे एक स्टेटमेंट झालं, याला म्हटलं q. ओके, तर तुम्हाला आन्सर लिहिताना काय करायचंय? बघा, हे स्टेटमेंट p आणि q आहे. मग मी म्हणणार लेट p काय? x + 8 is greater than 11. ओके, q काय दिलाय? y - 3 is equals to 6. हा झाला तुमचा q. p आणि q त्याच्यानंतर काय सांगितलंय? राइट इन सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म मध्ये मग काय दिले इथे? हा p स्टेटमेंट झाला. इथे काय वापरलाय? ऑर. काय वापरलेला आहे? ऑर वापरलाय. मग मी म्हणतो इथे बघा सिंबॉलिक फॉर्म. मग काय सिंबॉलिक फॉर्म जो हा p, ओके, हा r आणि हा काय आला? q. ओके, हा झाला तुमचा सिंबॉलिक फॉर्म. त्याच्यानंतर काय सांगितलंय? निगेशन करायचं. जे काही सिंबॉलिक फॉर्म आलाय त्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं? निगेशन. म्हणून तुम्ही निगेशन ऑफ सिंबॉलिक फॉर्म. ओके, म्हणजेच काय येते? निगेशन ऑफ p or q. बघा, निगेशन ऑफ p or q काय होतं? ह्या निगेशन मी जर आतमध्ये गेला निगेशन तर काय होईल? p चा होईल निगेशन p, ह्या or चा होईल and आणि ह्या q चा होईल निगेशन q. ओके, बघा काय आलं? निगेशन p and निगेशन q. आता इथपर्यंत झालं. किती स्टेप झाले तुमच्या? p q r तुम्ही कन्सिडर केलं, त्याच्यानंतर सिंबॉलिक फॉर्म दिला, त्याच्यानंतर निगेशन ऑफ सिंबॉलिक फॉर्म. इथे काय? निगेशन ऑफ सिंबॉलिक फॉर्म. ओके, त्याच्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे. निगेशन ऑफ काय म्हटलंय? निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. मग कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे काय?
अँड निगेशन ऑफ क्यू. तर सिंपल हे जे आहे याला पण स्टेटमेंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग निगेशन ऑफ पी, पी काय तुमचा x + 8 इज ग्रेटर दॅन 11. मग काय म्हणणार x + 8 ग्रेटर दॅन 11 म्हटलंय. मग आता आपल्याला काय करायचं निगेशन करायचं. ग्रेटर दॅन 11 म्हटलंय याला काय करायचं x + 8 इज नॉट ग्रेटर दॅन 11 म्हणा किंवा म्हणा x + 8 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11 किंवा लेस दॅन 11. ओके, हा तुम्हाला काय म्हटला अँड. मग इथे काय म्हणणार अँड. हे साइन कसं तुमचं अँड. ओके, पुढे काय निगेशन ऑफ क्यू. क्यू काय तुमचं y - 3 इज इक्वल्स टू 6. मग काय म्हणणार अँड y - 3 इज इक्वल्स टू 6 दिलंय. आपल्याला काय घ्यायचं निगेशन ऑफ क्यू. काय म्हणणार इज नॉट इक्वल्स टू 6. y - 3 इज नॉट इक्वल्स टू 6. बघा तुम्ही नॉट ग्रेटर दॅन म्हटलं तरी चालेल किंवा लेस दॅन इक्वल्स टू म्हटलं तरी चालेल किंवा लेस दॅन म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे काय आलं बघा तुमचं निगेशन जे आलं x + 8 ग्रेटर दॅन 11 और y - 3 इक्वल्स टू 6. याचं निगेशन काय आलं तुमचं x + 8 इज लेस दॅन और इक्वल्स टू 11 and y - 3 इज नॉट इक्वल्स टू 6. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन्स करायचे आहेत. ओके, सेम हाच अल्गोरिदम तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. तर बघा आता पुढचं जे स्टेटमेंट तुम्हाला दिलंय पुढचं म्हटलंय सेकंड 11 इज लेस दॅन 15. सेकंड म्हटलंय तुम्हाला 11 इज लेस दॅन 15 अँड जेवढे जास्त आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार तेवढं आपल्याला कळणार आहे. 25 इज ग्रेटर दॅन 20. ओके, काय सांगितलं p आणि q कन्सिडर करायचं. हा झाला तुमचा p, हा झाला q. मग काय म्हणणार बघा आन्सर मध्ये लेट p काय तुमचा 11 इज लेस दॅन 15. ओके, q काय आहे 25 इज ग्रेटर दॅन 20. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय सिम्बॉलिक फॉर्म. काय करायचंय सिम्बॉलिक फॉर्म. मग तुमचा हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. ओके, मग सिम्बॉलिक फॉर्म काय आहे तुमचा p and q. काय आलं p and q तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं निगेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म. म्हणणार निगेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म. ओके, मग निगेशन मध्ये काय तुमचं बघा निगेशन मध्ये येणार आहे बघा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे तुमचा p और q. त्याचं निगेशन तुम्हाला करायचं आहे. मग निगेशन काय होतं p और q चं सॉरी p and q ना and म्हटलंय सॉरी इथे तुमचा and. ओके, निगेशन ऑफ p और p and q. p चं निगेशन p and चं निगेशन और q चं निगेशन q. ओके, अशा प्रकारे तुमचं येईल. आता याच्यानंतर काय करायचंय निगेशन झालं की आपल्याला काय करायचंय जे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट घ्यायचंय. ओके, मग ते कसं लिहिणार तुम्ही आन्सर काय तुमचं जे तुमचं आन्सर होतं मागच्या याच्यात. ओके, या दोघांपैकी कोणते लिहू शकता. इथे काय आन्सर लिहू तुमचं मग काय म्हणजे निगेशन ऑफ p म्हणजे 11 इज लेस दॅन 15. आपल्याला काय म्हणायचं की 11 इज नॉट लेस दॅन 15 अँड इथे काय और काय निगेशन ऑफ q. q काय म्हटलंय 25 इज ग्रेटर दॅन 20 म्हणजे इथे काय निगेशन ऑफ q. म्हणून याला काय केलं आपण. ओके, नाहीतर काय लिहिणार 11 इथे काय म्हटलं होतं लेस दॅन म्हटलंय. मग इथे घेणार ग्रेटर दॅन इक्वल्स टू 15. इथे तुमचा और हा 25 काय म्हटलं होतं ग्रेटर दॅन. इथे म्हणणार लेस दॅन इक्वल्स टू 20. या दोघांपैकी कोणतेही तुमचं आन्सर चालेल. ओके, लक्षात आलं. तर बघा आता पुढचं आहे आपल्या याच्यामध्ये थर्ड नंबरचं. अतिशय सोपा टॉपिक आहे, यात काही अवघड नाहीये. थर्ड नंबर तुम्हाला दिलाय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. थर्ड काय म्हटलं बघा थर्ड म्हटलंय क्वाड्रिलॅटरल is a square if and only if. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. It is a rhombus. काय म्हटलंय
की जो तुमचा क्वाड्रिलॅटरल असतो तो जर रोम्बस असेल तरच तो स्क्वेअर असतो असं इथे म्हटलेलं आहे बघा. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रोम्बस. काय वापरलंय इथे बघा, इफ अँड ओनली इफ वापरलंय. मग इफ अँड ओनली इफ आपण कशासाठी वापरतो, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशन आपण त्याला म्हणत असतो. मग हे जर हे जे आहे तुमचं क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हा झाला तुमचा पी आणि इट इज अ रोम्बस म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस हा झाला तुमचा क्यू आणि हा काय तुमचा इफ अँड ओनली इफ म्हणून डबल इम्प्लिकेशन. मग आन्सर काय तुमचं बघा, लेट पी. पी काय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ओके. क्यू काय तुमचा इट इज रोम्बस म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. पुढे तुमचं सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म काय येणार आहे, हा पी. ओके. सिंबॉलिक फॉर्म काय तुमचा हा पी. इफ अँड ओनली इफ म्हणून बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन आणि क्यू. ओके. आता तुम्हाला सांगितलंय काय, निगेशन. काय सांगितलंय, निगेशन. निगेशन ऑफ सिंबॉलिक फॉर्म. मग निगेशन काय, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू किंवा बाय आपण त्याला म्हणू पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मग त्याचं निगेशन कसं आहे बघा. त्याचं निगेशन जर करायचं असेल तर काल मी तुम्हाला दोन गोष्टी लिहून दिल्या बघा. काल जे आपण घेतलं निगेशन मध्ये तिथे पी बाय कंडिशनल क्यू बघा. पी बाय कंडिशनल क्यू च जे काही ह्या पी बाय कंडिशनल क्यू ला आपण कशा प्रकारे लिहितो ते लिहितो आपण बघा. P implies Q, okay, and Q implies P. अशा प्रकारे आपण बाय कंडिशनला लिहत असतो. ओके. त्याच्यानंतर जो P implies Q होता, ओके, P implies Q होता त्याला आपण लिहितो निगेशन ऑफ P और Q. काय लिहितो, निगेशन ऑफ P और Q. हे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, पी बाय कंडिशनल क्यू जर असेल तर त्याला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करत असतो. ओके. आणि पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर त्याला आपण कशा प्रकारे लिहित असतो. आता काय करायचं आपल्याला, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. बघा सिंपल, त्या पी बाय कंडिशनल क्यू ला आपण काय लिहित असतो बघा. पी बाय कंडिशनल क्यू ला आपण लिहित असतो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ओके. त्याचं काय करायचं आपल्याला, निगेशन करायचं. ओके. लक्षात आलं. आता पुढे परत हे निगेशन आपण ऍज इट इज ठेवूया. ओके. पी इम्प्लाइज क्यू ला आपण काय लिहितो, पी इम्प्लाइज क्यू लिहितो निगेशन पी और क्यू. इथे लिहितो मी निगेशन पी और क्यू. हा तुमचा अँड असाचे असा. क्यू इम्प्लाइज पी ला काय लिहिलं मग, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन क्यू और पी. ओके. निगेशन क्यू और पी. आता बघा हे निगेशन जर आपण आतमध्ये टाकलं तर काय होईल बघा, असं होईल निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू. ह्या अँड चा होईल तुमचा आर आणि परत निगेशन ऑफ निगेशन क्यू और पी. निगेशन क्यू और पी. ओके. आता पुढे बघा निगेशन निगेशन काय होईल तुमचा, कॅन्सल होईल. म्हणजे हा निगेशन ऑफ निगेशन पी काय होईल, पी आर चं निगेशन अँड क्यू चं निगेशन निगेशन क्यू. ओके. ह्या अँड चा आपण ऑलरेडी आर केलाय म्हणून हा आहे तुमचा आर. ओके. पुढे हा होईल तुमचा निगेशन निगेशन क्यू. काय होईल फक्त क्यू. ह्या आर चं होईल अँड पी चं होईल निगेशन पी. ओके. अशा प्रकारे हे तुमचं निगेशन आलेलं आहे. ओके. हा जो पार्ट आहे तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आता हे झालं तुमचं सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म लिहिला, त्याच्यानंतर त्याचं निगेशन आपण लिहिलं. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आपल्याला करायचं आहे. मग काय दिलं तुम्हाला, पी अँड निगेशन क्यू. पी काय तुमचा क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. मग मी लिहिणार बघा आन्सर काय तुमचं, क्वाड्रिलॅटरल is a square
हा झाला तुमचा पी. अँड निगेशन ऑफ क्यू, क्यू काय तुमचा इट इज अ रोम्बस आणि काय म्हणतो आपण अँड इट इज निगेशन म्हणताय नॉट अ रोम्बस, इट इज नॉट अ रोम्बस. पुढे काय म्हणतात इथपर्यंत झालं बघा. पी क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे इट इज नॉट अ रोम्बस. आता पुढे काय ऑर, इथे तुमचा ऑर, ऑर काय क्यू, अगोदर काय घ्यायचं आहे क्यू, क्यू काय तुमचा इट इज अ रोम्बस. ऑर क्वाड्रिलॅटरल is a rhombus and negation of p म्हटलंय मग p काय तुमचा quadrilateral is a square मग म्हणणार and it is not a square. ओके, हे झालं तुमचं आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. अतिशय सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही. हे झाले आपले 3 क्वेश्चन. आता आपण बघूया पुढचा 4th नंबर काय दिला बघा. बघा 4th नंबर तुम्हाला दिलेला आहे इट इज कोल्ड अँड रेनी. 4th म्हणलाय तुम्हाला इट इज कोल्ड अँड रेनी. सॉरी, आता तुम्हाला तो आवाज येतोय ट्रॅक्टरचा. ओके, बघा काय म्हणताय तुम्हाला इट इज कोल्ड अँड रेनी. बघा इट इज कोल्ड हे झालं पी अँड इट इज रेनी हे झालं तुमचं क्यू. मग काय म्हणतात आन्सर काय तुमचं लेट पी. पी काय आहे इट इज कोल्ड, क्यू काय आहे इट इज रेनिंग. अतिशय सोपा टॉपिक आहे. ओके, काय इट इज कोल्ड आणि क्यू आहे तुमचं इट इज रेनिंग. नंतर काय करायचं त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये. मग सिंबॉलिक फॉर्म काय तुमचा बघा, सिंबॉलिक फॉर्म आहे तुमचा पी अँड क्यू. ओके, त्याच्यानंतर निगेशन ऑफ सिंबॉलिक फॉर्म म्हणजेच काय तुमचं बघा ते निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर काय करतो आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. मग निगेशन पी काय दिलं तुम्हाला निगेशन पी. पी काय तुमचा इट इज कोल्ड. मग काय म्हणणार आपण निगेशन पी म्हणजे इट इज नॉट कोल्ड. काय म्हणणार इट इज नॉट कोल्ड. और इट इज रेनिंग म्हणतात मग काय म्हणणार निगेशन क्यू इट इज नॉट रेनिंग, इट इज नॉट कोल्ड और इट इज नॉट रेनिंग. ओके, अशा प्रकारे हा तुमचा 4th नंबरचा क्वेश्चन सुद्धा झालेला आहे. आता आपण बघूया तुमचा क्वेश्चन नंबर 5. ओके, आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. काय म्हणताय इट इज रेनिंग. काय म्हटलंय पुढे रेनिंग मध्ये आपण ते दुसऱ्या नको पाहिजे या क्वेश्चन मध्ये परत काढणार आपल्याला. काय म्हटलंय इफ इट इज रेनिंग बघा 5th नंबर म्हटलाय इफ इट इज रेनिंग, इफ इट इज रेनिंग then we will go and play football. बघा आता तुम्ही याच्यात जर बघितलं ओके या क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे 3 स्टेटमेंट दिसणार आहेत. 3 कोणकोणते बघा. काय म्हणताय इफ इट इज रेनिंग. ओके, एक स्टेटमेंट झालं इफ वापरलाय. इथे बघा इट इज रेनिंग हे पी झालं. देन जर पाऊस पडला देन काय करणार वी विल गो हा झाला तुमचा क्यू. अँड ओके देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल, प्ले फुटबॉल हे झालं तुमचं स्टेटमेंट आ. ओके, बघा कसं आहे लेट पी. पी काय
इट इज रेनिंग. ही काय तुमचा इट इज रेनिंग. क्यू काय आहे देन वी विल गो. वी विल गो म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये जो हा पॉइंट चाललाय मला असं वाटतंय की मॅथमॅटिक्स न शिकवता ग्रामर शिकवतोय. ठीक आहे. इट इज रेनिंग पी झाला क्यू झाला तुमचा वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आर काय तुमचा वी प्ले फुटबॉल. ओके वी विल गो अँड प्ले फुटबॉल. ओके आता एक पण झालं मग नंतर काय करतो आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. मग असं असेल तर बघा सिम्बॉलिक फॉर्म व्यवस्थित द्यायचा. सिम्बॉलिक फॉर्म काय तुमचा बघा काय म्हटलंय इट इज रेन. इफ इट इज रेनिंग. इफ इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. ओके इफ म्हटलंय इफ आणि देन वापरलाय म्हणजे काय येणार आहे इम्प्लिकेशन येणार आहे. पाऊस जर पडला तर काय करणार आहे देन वी विल गो. वी विल गो अँड प्ले फुटबॉल. प्ले फुटबॉल तुमचा आर. पाऊस जर पडला तर काय होणार आहे आम्ही बाहेर जाऊन क्रिकेट खेळणार. सॉरी फुटबॉल खेळणार. पाऊस जर पडला तर आम्ही काय करणार आहे बाहेर जाऊन क्रिकेट खेळणार आहे. असं नाही येणार बरं का. असं येणार नाही. ओके पाऊस पडला तर काय करणार आहे बाहेर जाऊन फुटबॉल खेळणार. लक्षात आलं. हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म. P implies Q and R. ओके आता याचं निगेशन. निगेशन म्हणजे काय निगेशन ऑफ P implies Q and R. ओके मग याचं निगेशन काय तर बघा जे आपण लिहिलं आहे काय लिहिलं आपण P implies Q ला काय लिहितो आपण निगेशन P or Q. बघा P implies Q ला आपण लिहिताना काय लिहितो निगेशन P or Q. काय करतो निगेशन P or Q आपण लिहित असतो. मग इथे हा P तुमचा P आहे परंतु या Q च्या ठिकाणी काय आलेलं आहे तुम्हाला इथे Q and R. मग बघा कसं येते याला आपण असं लिहून घेऊया अगोदर. हा निगेशन तुमचा बाहेरच आहे. ओके हा काय लिहिलंय P implies Q ला काय लिहिलंय निगेशन ऑफ P. मग हा होईल तुमचा निगेशन ऑफ P or हा काय तुमचा Q as it is म्हणजे Q or R. ओके आता निगेशनचं साइन जर आत मध्ये गेलं तर काय होईल निगेशन आणि निगेशन P होईल. हा R चा होईल and ओके आणि होईल निगेशन ऑफ Q or R. अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला लॉजिक लावायचं आहे. ग्रामॅटिकल जरी असलं आपल्याला त्या इंग्लिशची काही घेणं नाही. आपल्याला आपलं लॉजिक लावायचं आहे. हा P हा and निगेशन ऑफ Q or R काय होईल निगेशन Q. ओके R चा होईल and आणि R चा होईल निगेशन R. ओके इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. हे जे कंपाऊंड स्टेटमेंट त्याचं निगेशन आपल्याला करायचं आहे. बघा मग P and निगेशन Q and निगेशन R. P जर म्हटलंय P काय म्हटलंय तुम्हाला फक्त P सांगितलं. P काय तुमचा इट इज रेनिंग. मग काय म्हणणार आपण इट इज रेनिंग. ओके इट इज रेनिंग and खूप आवाज आहे. ओके बघा काय इट इज रेनिंग and पुढे वी विल नॉट. बघा काय दिलंय Q काय दिलंय तुम्हाला वी विल गो. काय म्हणताय वी विल गो त्याचं आपल्याला काय करायचंय निगेशन करायचं. मग आपण म्हणणार इट इज रेनिंग and वी विल नॉट गो. पुढे म्हटलंय परत तुम्हाला and परत म्हटलंय निगेशन ऑफ R. मग प्ले फुटबॉल. मग काय म्हणणार वी विल नॉट प्ले फुटबॉल. याच्यात आपल्याला ग्रामरशी काही घेणं देणं नाही. आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला फक्त तुमचं लॉजिक वापरायचं आहे. अशा प्रकारे हा तुमचा 5th क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. ओके आता आपण बघूया तुमचा क्वेश्चन नंबर 6. आता बघूया क्वेश्चन 3 मधला तुमचा प्रॉब्लेम 6. बघा काय दिलाय तुम्हाला 6 नंबर दिलाय √2 इज अ रॅशनल नंबर. 6 काय दिलाय अतिशय सोपा आहे. √2 इज अ रॅशनल नंबर.
√2 ला त्यांनी काय म्हटलंय रॅशनल नंबर. मग एकच स्टेटमेंट दिलेलं आहे बरोबर आहे, म्हणून काय येणार लेट टी. टी काय आहे तुमचा √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज अ रॅशनल नंबर हा आला तुमचा पी. ओके, त्याच्यानंतर पुढे काय करतो आपण सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म काय आहे तिचा बघा, सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे पी. त्याचं निगेशन, निगेशन काय येणार आहे निगेशन पी. आणि पुढे काय तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय √2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं निगेशन काय होईल √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. तुला अतिशय सोपा टॉपिक आहे तुमचा मॅथमॅटिक्सचा. ओके, हा झाला तुमचा 6. आता 7 काय दिले तुम्हाला बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. काय दिलं आहे 7. तुम्ही करू शकता ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. जो पुढचा तुम्हाला दिलाय 7 बघा इथे लिहितो काय म्हटलंय 7 दिलेला आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. बऱ्याच लोकांना त्याचा हा आन्सर त्यांनी सॉल्व्ह पण केला असेल. ओके, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ओके, हे काय झालं तुमचं एकच स्टेटमेंट आहे म्हणून याला म्हटलं आपण लेट टी. ओके, हा पी तुमचा ऍज इट इज येईल काय ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ओके, त्याच्यानंतर काय सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म काय त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी. त्याच्यानंतर निगेशन, निगेशन काय येणार आहे निगेशन पी. त्याच्यानंतर जे आहे ते काय तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते करायचं आहे निगेशन पी. मग काय मग म्हणणार ऑल नॅचरल numbers are not whole numbers, are not whole numbers. ओके, अशा प्रकारे तुमचा हा 6वा आणि 7वा सुद्धा इथे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, लिहून घ्या. आता बघा जो आहे तुमचा याच्यातला क्वेश्चन 3 मधला 8 आणि 9 नंबर तो अतिशय सोपा आहे, त्याला एवढा पण वेळ आपल्याला द्यायचा नाही. बघा 8 नंबर जो दिला आहे तो आहे तुमचा 8 म्हटलाय फॉर ऑल n बिलोंग्स टू n. बघा काय म्हटलाय 8 नंबर फॉर ऑल n बिलोंग्स टू n. ओके, फॉर ऑल n बिलोंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 is divisible by 4, is divisible by 4. याला परत तुम्हाला तेच लिहायला लागणार आहे लेट टी. ओके, हे पूर्ण तुमचं पी येणार आहे. मग परत त्याचं सिम्बॉलिक फॉर्म, परत त्याचं निगेशन. मग त्याचं निगेशन काय मी तुम्हाला काय सांगतो बघा, पी तुम्हाला लिहायला लागणार आहे लेट पी कन्सिडर करा. मग सिम्बॉलिक फॉर्म तुमचा पी येणार आहे, मग त्याचं निगेशन पी येणार आहे. मग त्याचं कंपाऊंड फॉर्मचं जो जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं तुम्हाला निगेशन करावं लागेल. ते जे निगेशन येईल ते काय फॉर ऑलच्या ठिकाणी काय करणार मी देयर एक्झिस्ट n बिलोंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 is not divisible by 4. ओके, समजा नंतर नंबर 9 तुम्हाला दिलेला आहे there exists x belongs to n such that x minus 17 is less than 20. मग परत तेच लेट p.
ओके, त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म, त्याच्यानंतर येईल तुमचा निगेशन, मग त्याचं कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. मग काय डायरेक्ट स्टेटमेंट मध्ये काय करणार, फॉर ऑल x belongs to n such that x minus 17 या लेस दॅन ला लिहिणार, नॉट लेस दॅन करा. ओके, किंवा मग ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 20. अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन 3 इथे संपलेला आहे. आता आपण बघणार क्वेश्चन नंबर 4. काय दिलं तुम्हाला, राईट कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापोजिशन. ओके, मग हा पॉइंट तुम्हाला काल एक्सप्लेन केला की जे इम्प्लिकेशन असतं, आपण पॉइंट बघितला का की कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापोजिशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, आपण फक्त इम्प्लिकेशनचं कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिशन शिकलेलो आहोत. ओके, पण हे जे इम्प्लिकेशन आहे तुमचं P implies Q, त्याचा कन्व्हर्स करताना आपण काय करत असतो, Q implies P. कन्व्हर्स करताना म्हणजे काय केला, जो Q होता तो इकडे आणला, P तिकडे आणला, कन्व्हर्स केलं त्याला, बरोबर, त्याला उलट सुलट केलं. त्याच्यानंतर इनव्हर्स काय केलं, इनव्हर्स आपण काय केलं त्याला, तर त्याचं निगेशन केलं. निगेशन P implies निगेशन Q असं आपण केलं. पूर्ण टर्मचं निगेशन नाही केलं, P चं निगेशन implies Q चं निगेशन. ओके, नंतर कॉन्ट्रापोजिशन काय केलं, जे काही आपण इनव्हर्स केलं होतं त्याचा परत त्या इनव्हर्सचा आपण कन्व्हर्स केला, म्हणजे तो झाला तुमचा कॉन्ट्रापोजिशन. ओके, अतिशय सोपं आहे हा क्वेश्चन, पण खूप सोपा आहे तुमचा. बघा काय म्हणतात, राईट कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापोजिशन. इफ x is less than y then x square is less than y square. x y belongs to r. बघा हा आहे तुमचा P, हा आहे तुमचा Q. ओके, इफ देन वापरला म्हणजे इम्प्लिकेशन, आणि आपण फक्त इम्प्लिकेशनचंच कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिशन करतोय. लक्षात घ्या. मग आन्सर काय तुमचं, लेट जसं मागच्या केलं P x is less than y, Q x square is less than y square. ओके, त्याच्यानंतर लेट P आणि Q झालं, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, कन्व्हर्स म्हणायचं. काय करायचं त्याचा कन्व्हर्स, मग त्याच्या अगोदर याला लिहायला लागेल सिम्बॉलिक. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय येतो, P implies Q. ओके, काय येणार आहे, P implies Q. मग कन्व्हर्स काय, कन्व्हर्स होईल त्याचा P implies Q. बघा कन्व्हर्स P implies Q, तो होणार आहे Q implies P. मग ह्या स्टेटमेंटला आपण कन्व्हर्स मध्ये लिहिताना कसं लिहिणार आहे, अगोदर Q दिलाय, मग काय होईल, if x, बघा अगोदर Q, if x square less than y square, x y belongs to r, then P x is less than y. काय केलं आपण, अतिशय सोपं आहे. P Q लिहिला, त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं, मग त्याचा कन्व्हर्स लिहिला सिम्बॉलिक मध्ये, मग त्याच्यानंतर त्याचं स्टेटमेंट आपण तयार केलं. अगोदर Q घेतला, हा Q होता, नंतर तुमचा P घेतला. आता कन्व्हर्स नंतर आहे इनव्हर्स. इनव्हर्स मध्ये काय करतो, इनव्हर्स P implies Q. काय येणार आहे, इनव्हर्स काय येणार तुमचा, निगेशन P implies निगेशन Q. मग तेच P स्टेटमेंट काय, x is less than y, म्हणून मी म्हणतो if x is greater than or equals to y, त्याचं निगेशन करून टाकलं. then काय म्हणते, निगेशन Q, याचं पण मी निगेशन करणार. x square is greater than or equals to y square, आणि x y belongs to r. झालं तुमचं इनव्हर्स. नंतर काय तुमचं कॉन्ट्रापोजिशन. नंतर काय सांगितलंय, कॉन्ट्रापोजिशन. हा तुमचा कन्व्हर्स, इनव्हर्स आणि आता तुमचा कॉन्ट्रापोजिशन. मग बघा कॉन्ट्रापोजिशन मध्ये काय केलेलं आपण, याचा इनव्हर्स करून टाकला. कॉन्ट्रापोजिशन P implies Q, काय असतं तुमचा, निगेशन ऑफ Q implies निगेशन ऑफ P. मग बघा निगेशन ऑफ Q काय तुमचा, x square less than y square, x y belongs to r, बरोबर आहे. त्याचं निगेशन म्हणजे काय, if x square greater than or equals to y square, x y belongs to r, then x is greater than or equals to y. ओके, अशा प्रकारे हे तुमचं कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिशन आपण बघितलं. तर सेकंड जो आहे, ओके, सेकंड आहे बघा, सेकंड काय दिलं तुम्हाला क्वेश्चन त्याच्यातला, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. बघा पुढचा क्वेश्चन, अ फॅमिली
becomes literate. A family becomes literate if the woman if the woman in it is literate. काय म्हटलंय? घर केव्हा साक्षर होतं? जेव्हा त्या घरातील महिला साक्षर असते त्याच वेळेस ते घर साक्षर होत असतं. मग इथे आता याच्यात गल्लत नाही करायची. अ फॅमिली बिकम्स लिटरेट याला पी म्हणून टाकलं. ओके, आपण सुरुवातीला पी म्हणतो म्हणून त्याला पी म्हणायचं नाही, कारण इफ पुढे जोडलं आपण इफ द वुमेन इन इट इज लिटरेट. अगोदर काय सांगितलंय? महिला जर साक्षर झाली तर ते घर साक्षर होतं. कशावरती डिपेंड आहे? त्या महिलेच्या साक्षर होण्यावरती. इफ पुढे तुमचा इफ द वुमेन इन इट इज लिटरेट, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे द वुमेन इन इट इज लिटरेट ते झालं तुमचं पी, आणि द फॅमिली बिकम्स लिटरेट हे झालं तुमचं क्यू. बघा, लेट पी हिला काय म्हणणार? द वुमेन in a family is literate. A woman in a family is literate. क्यों काय तुमचा? A family becomes literate. A family becomes literate. Okay? हे झालं पी, आणि त्याच्यानंतर सिंबॉलिक मध्ये. मग सिंबॉलिक काय तुमचं आता? सिंबॉलिक नेहमी याचा काय येणार आहे? तोच P implies Q. ओके, सिंबॉलिक काय येणार तुमचा? P implies Q. मग परत त्याचा कन्व्हर्स काय येणार आहे? कन्व्हर्स काय म्हटला? कन्व्हर्स P implies Q चा Q implies P. त्याच्यानंतर मग कन्व्हर्सचं स्टेटमेंट काय आहे? काय म्हटलं? Q implies P. मग आता बनेल ते if. Q घ्यायचा आहे तर Q काय? अ फॅमिली बिकम्स लिटरेट. मग म्हणणार if a family becomes literate. If a family becomes literate. Okay? If a family becomes literate, then the woman म्हटलं, then the woman in it is literate. ओके, याचा इन्व्हर्स काय होईल? इन्व्हर्स ऑफ P implies Q काय असतो तो? इन्व्हर्स म्हटल्यावरती निगेशन P implies निगेशन Q. मग काय येतो? निगेशन P. P काय दिलं तुम्हाला स्टेटमेंट? द वुमेन इन अ फॅमिली इज लिटरेट. मग निगेशन काय आहे तुमचं P चं? इफ द वुमेन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट किंवा इज इलिटरेट. बरोबर? मग काय होईल? इफ द वुमेन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. मी मुद्दाम इलिटरेट लिहित नाही बरं का. ओके, इज नॉट लिटरेट, देन निगेशन Q. Q काय तुमचं? अ फॅमिली बिकम्स लिटरेट. मग काय होईल? निगेशन Q, देन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. तुम्ही इलिटरेट सुद्धा लिहू शकता. ओके, हा झाला तुमचा कन्व्हर्स, हा झाला तुमचा इन्व्हर्स, आणि आता आहे तुमचा कॉन्ट्रापोजिशन. कॉन्ट्रापोजिशन काय करत असतो आपण? कॉन्ट्रापोजिशन लिहिताना काय करतो? निगेशन Q implies निगेशन P. ओके, निगेशन Q implies निगेशन P. ओके, मग काय निगेशन Q म्हटलंय. मग Q काय तुमचा? अ फॅमिली बिकम्स लिटरेट. मग म्हणणार if a family is if a family becomes if a family becomes literate. मग काय म्हणणार? if a family
becomes illiterate, you are not literate, the family not becomes literate, okay, then काय म्हटलंय निगेशन ऑफ टी, निगेशन टी काय तुमचा, द वुमेन इन अ फॅमिली इज लिटरेट, मग काय म्हणणार देन द वुमेन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट, ओके. अशा प्रकारे आपण हे दोन तुमचे लिहिलेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड. आता पुढचं जे दिलंय तुम्हाला, पुढे म्हटलंय इफ अ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. बघा त्याचे पुढचे दोन तुम्हाला दिले, 4 मध्ये थर्ड आणि फोर्थ तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. त्यात पण काही पहिलं काय दिले तुम्हाला, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस, मग सरफेस एरिया डिक्रीजेस पी झाला, ओके. त्याच्यानंतर काय तुमचा देन प्रेशर इन्क्रीजेस, प्रेशर काय होतंय इन्क्रीज होतंय, प्रेशर इन्क्रीजेसला म्हणू आपण क्यू, मग त्याचं परत कन्वर्स P implies Q, Q implies P, मग त्याचा कन्वर्स काय होईल, काय दिले ते इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस, मग त्याचा कन्वर्स काय होईल, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. त्याच्यानंतर इन्व्हर्स काय होईल, इन्व्हर्स काय होईल त्याचा, इफ सरफेस एरिया इज नॉट इन्क्रीजेस देन प्रेशर, सॉरी, इफ सरफेस एरिया इज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर नॉट इन्क्रीजेस. त्याच्यानंतर कॉन्ट्रापोजिशन काय होईल, इफ कॉन्ट्रापोजिशन तुमचं होईल, इफ प्रेशर इज नॉट इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया इज नॉट डिक्रीजेस. अशाच प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. आणि चौथं पण काय दिलंय, व्होल्टेज आणि करंट, म्हणजे सरफेस एरियाच्या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज टाकायचं आहे, सॉरी प्रेशरच्या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज टाकायचं आहे आणि सरफेस एरियाच्या ठिकाणी तुम्हाला करंट तिथे टाकायचं आहे. अतिशय सोपा हा टॉपिक आहे, ओके. तर बघा अशा प्रकारे आपली एक्सरसाइज 1.3 इथे कंप्लीट झालेली आहे. पुढचं आहे आपलं अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. जे स्टेटमेंट्स असतात, ओके, ज्या स्टेटमेंट्स आता आपण बघतोय त्या स्टेटमेंटचा अल्जेब्रा आपल्याला बघायचा आहे, ओके. कम्युटेटिव्हिटी, असोसिएटिव्हिटी, डिस्ट्रीब्युटिव्हिटी हे आपल्याला बघायचे. परत तुम्हाला पुढे दिलाय डी मॉर्गन्स लॉ, नंतर आयडेंटिटी लॉ, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ, ऍब्सॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ, ओके. हे सगळं आपल्याला पुढे बघायचं आहे. आणि एक्सरसाइज 1.4 ती पण छोटी, ती आपण एकाच व्हिडिओमध्ये तुमचं ते कंप्लीट होणार आहे, ओके. चला तर मग अभ्यास करा. आणि हा जो होमवर्क मी तुम्हाला दिला आहे, कोणता, क्वेश्चन 4 मधला थर्ड आणि फोर्थ, बघा होमवर्क क्वेश्चन 3 मधला, सॉरी क्वेश्चन 4 मधला थर्ड अँड फोर्थ काय करायचं तुम्हाला होमवर्क करायचं आहे.